मतचोरीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे। आरोप प्रत्यारोप करत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सुद्धा जुंपली आहे। बिहार निवडणूक आणि राज्यात पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळ विरोधी पक्षाकडून चव्हाट्यावर आणला जात आहे। मतदार याद्यांमधील घोळाच्या विरोधात शनिवारी महाविकास आघाडीतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला होता। त्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कशा प्रकारे मतदार याद्यांमधील नावे वगळण्यात आली व कशा प्रकारे नावे त्यात समाविष्ट करण्यात आली याचे सादरीकरण करून निवडणूक आयोगाला काही प्रश्न केले होते। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुंबईतील महाघोटाळ्याबाबत सादरीकरण केले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका व्यक्त करणारे सादरीकरण केले होते। यावेळी मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा व नंतरच निवडणुका घ्या अशी मागणी देखील केली। त्यानंतर आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिले आहे। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली होती का? निवडणुकीच्या काळात मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका देखील त्यांनी केली। तर राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांविरोधात थेट खळकट्याक करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। यापूर्वी त्यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज्य सरकारवर टीका केली होती। आता त्याच वाक्याचा आधार घेत भाजपानेही प्रत्युत्तर दिले असून लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ दाखवून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर आता राज्याचे राजकारण आणखी तापणार असून यामध्ये प्रमुख मुद्दा मतचोरीचा असणार आहे। यामध्ये मात्र काही शंका नाही। तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा।